बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। उद्याचा दिवस शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। 2 शिवसेना, 2 मेळावे, 2 मैदान आणि 2 कार्यक्रम। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उद्या वांद्र्यातल्या बीकेसी मैदानावर मेळावा पार पडणार आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने हा मेळावा आहे। उद्या 23 जानेवारी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे। विधानसभा निवडणुकीच्या मिळालेल्या यशानंतर हा शिंदेंच्या शिवसेनेचा पहिलाच मेळावा आहे। या मेळाव्यात राज्यभरातून 1 लाख शिवसैनिक मुंबईत पोहोचतील असा विश्वास आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी हा विश्वास व्यक्त केलाय। तर तिथं बीकेसी मैदानावर जय्यत तयारी पाहायला मिळते। या निमित्तानं या मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान केला जाणार आहे। विधानसभा निवडणुकीत मिळालेलं घवघवीत यश हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मिळाल्यानं त्यांचा हा सन्मान केला जाणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांच्याकडे। उमेश, 2 सेना 2 मेळावे उद्या होत आहेत। उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। 2 घटनांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होतोय। पालकमंत्री पदासंदर्भात असलेली नाराजी आणि विधानसभा निवडणुकीत मिळालेलं घवघवीत यश, या 2 घटनांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेत हा मेळावा होणार आहे। तर तिथं ठाकरेंच्या शिवसेनेत स्वबळाचा नारा दिल्यानंतर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिल्यानंतर हा मेळावा होतोय। नक्कीच लागवी, उद्या बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि हा दिवस प्रत्येक शिवसैनिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो आणि याच जयंतीचा औचित्य साधत हा मेळावा जो आहे तो शिंदेंच्या शिवसेनेने बीकेसीच्या मैदानात, म्हणजे अगदी मातोश्रीच्या अगदी जवळच असलेल्या मैदानावरती हा मेळावा जो आहे तो आयोजित केलेला आहे। उद्या सायंकाळी जवळपास 6:30च्या दरम्यान या मेळाव्याला सुरुवात होईल। मात्र याची जय्यत तयारी गेल्या काही दिवसापासून सुरू आहे आणि याबाबतच्या बैठका देखील होतात। आज सायंकाळी या मेळाव्याच्या आयोजनाची जी तयारी आहे ते पाहण्यासाठी देखील नेते मंडळी जे तिथं पोहोचणारे, हा जो मेळावा आहे तो शिंदेंच्या शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। कारण विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत आणि त्यानंतरचे जे निर्णय आलेत आणि जे घवघवीत यश शिंदेंच्या नेतृत्वात महायुतीला मिळालंय, यामुळे जी खरी शिवसेना आहे ती आता आमचीच आहे। कारण जनतेने देखील आमच्या मागे ठामपणे उभं राहिलेलं आहे। आम्हाला जवळपास 15 ते 16 लाख मतं जी आहेत ती ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त पडली। त्यामुळे नागरिकांनी, शिवसैनिकांनी देखील शिवसेना ही मूळ शिवसेना जी आहे ती आमचीच आहे याच्यावरती शिक्कामोर्तब केला, असा विश्वास जो आहे तो शिंदेंच्या शिवसेनेकडून व्यक्त केला जातोय। त्यामुळे हा जो मेळावा आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि या मेळाव्यातून नेमके एकनाथ शिंदे ठाकरेंना काय उद्देशून बोलणार, त्यांना काय त्यांच्यापर्यंत सूचना पोहोचवणार किंवा त्यांना आता या विजयानंतर उद्देशून नेमकं काय सांगणार याबाबत उत्सुकता असणार आहे। हे नेमकं शिंदे काय म्हणणार हे ऐकण्यासाठी राज्यभरातून 1 लाख शिवसैनिक जे आहेत ते आज संध्याकाळपासून ते उद्या सकाळपर्यंत पोहोचतील, अशा प्रकारचा विश्वास जो आहे तो माजी खासदारांनी, या पक्षाचे नेते जे राहुल शेवाळे त्यांनी व्यक्त केला आणि त्याचं सगळं आयोजन जे आहे ते बघतात। त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा हा मेळावा जो आहे तो हा शिंदेंच्या सेनेत असणार आहे आणि यासोबतच या मेळाव्यात जे आहे ते एकनाथ शिंदे यांचा जो आहे तो नागरी सत्कार केला जाणार आहे। कारण लाडकी बहीण असेल, या लाडकी बहिणाच्या योजनेची जी मूळ संकल्पना होती ती एकनाथ शिंदेची होती आणि या विजयात या लाडक्या बहिणीचा मोठा हात आहे आणि या लाडक्या बहिणीच्या हस्तेत या एकनाथ शिंदे यांचा जो आहे तो सत्कार केला जाणार आहे। लागवी, निश्चित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।